आये पवन कुमार रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभो विजयते रामचरितमानस। वर्णानामर्थसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम्। वन्दे गोदमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणौ। यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते। सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ। वन्दे विशुद्ध विज्ञानौ कविवर कपीश्वरौ। उद्भवस्थिति संहारकारिणीं देशारिणीं। सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम्। यन्माया वशवर्ते विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा। यत्सत्त्वादमुषैव भाति सकलं राज्यो यथा ह्यर्भ्रमः। यत्पादलवमेकमेव हि भवाम्भोगे स्थितिर्षावता। वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं। नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि। स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथगाथा। भाषा निबन्धमतिमञ्जुलमातनोति। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्। एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। असे सुरस अविठ पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम गेली 2 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। सर्वांचं श्रद्धास्थान प्रातस्मरणीय गुरुदेव थोर संत गगनगिरीजी महाराजांचा कृपा आशीर्वाद, सर्वांचा सहयोग आणि या सर्व गोष्टीमुळे घडून आलेला दिव्य आणि भव्य असा सोहळा। यामध्ये संयोजकाच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली 2 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आई बहिणी, महात्मे मंडळी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे श्रीराम जन्म कथा। आज नियोजित वेळेमध्ये आपणाला सीता स्वयंवर कथेपर्यंत पोहोचायचं आहे।